हॅलो फ्रेंड्स, सर्वांना प्रयाग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण भेटत आहोत खूप दिवसानंतर. केंद्रप्रमुख जी बॅच आपण क्रिएट केलेली होती त्याला भरभरून प्रतिसाद आपल्याकडून जो मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा देखील आपणास. या ठिकाणी बऱ्याच जणांची प्रश्न अशी होती की सर यामध्ये आपलं जे मेरिट आहे हे कसं राहणार आहे. ठीक आहे, तर आपण सर्व सिलेबसवरती तर काही व्हिडिओ बनवू शकलो नाहीत, परंतु जे पेपर सेकंडमधला जो काही पोर्शन होता त्या पोर्शनवर आपण एक डिटेल लेक्चर एक ॲज अ टीचर म्हणून किंवा एका टीचरला माहीत असाव्यात या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. आणि आय होप तो तुम्ही पाहताना किंवा तुमच्या माहितीमध्ये येताना एन्जॉय देखील केला असेल. जसं की संस्था असतील त्यावरती प्रश्न आपल्याला आपल्या केपीच्या एक्झाममध्ये आलेली आहेत. बऱ्याच जणांचे रिस्पॉन्स देखील आले की आपण जी माहिती त्या ठिकाणी घेतलेली होती ही डिटेल होती, परंतु त्यावरती एक ओव्हरऑल एक सोपे प्रश्न त्यावरती काही बनलेले होते आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता आलेली आहेत. त्याचा फायदा झालेला आहे. त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा आपलं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन की आपण त्या ठिकाणी आम्हाला हा आपला अनुभव शेअर केला. सर्व जणांना या ठिकाणी वाटत असेल की आपला हा स्कोअर किती यायला हवा किंवा किती आपण अटेम्प्ट करायला हवे. ठीक आहे, पण एक नॉर्मलायझेशनची जी प्रक्रिया असते ऑनलाईनच्या IBPSच्या लेक्चर एक्झाममध्ये, तर ती त्या ठिकाणी एक किचकट प्रक्रिया आहे. त्याच्या तळाशी आपल्याला जायचं नाही आहे, परंतु एव्हाना ज्यांना पेपर हा सोपा गेलेला आहे त्यांना ॲव्हरेजच्या वरती मार्क पडणारच आहेत आणि ज्यांना थोडासा डिफिकल्ट गेलेला आहे किंवा एव्हाना पेपरच थोडासा डिफिकल्ट होता त्यांना एक ॲव्हरेजच्या जवळ आणण्याचा प्रयत्न थोडासा या नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये केला गेलेला असतो. तर त्या ठिकाणी जर पेपर आपल्याला चांगला गेलेला असेल तर काळजी करायची काही गरज नाही आहे. आणि त्यामध्ये फक्त यांचा प्रॉब्लेम कोणाचा येतो की ज्यांना खरंच बाबा पेपर एक सोपा होता परंतु त्यांच्या सिली मिस्टेक झाल्या किंवा त्यांना अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने करता आली नाहीत, तर अशांना त्या ठिकाणी थोडासा फटका हा बसू शकतो. त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता हा देखील त्यामध्ये एक प्लस पॉईंट राहणार आहे मेरिटसाठी. मग मेरिट किती असायला हवं किंवा मेरिट किती असणार, आता प्रत्येक जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी वेगवेगळ्या जागा या सरळ सेवेतून भरण्यात आलेल्या आहेत आणि आय थिंक असं वाटतं आहे की त्यामध्ये मेरिट हे कमीच लागू शकतं. पण एक सेफ स्कोअर जर म्हणायचं म्हटलं आपल्याला तर यात काही निगेटिव्ह मार्किंग नव्हती. आणि नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये बरेच जण ट्रॅप होणार आहेत, कारण बऱ्याच जणांची अचूकता त्या ठिकाणी बघितलेली असते. तुम्ही जर 200 प्रश्न सोडवताय आणि त्यातले 100 बरोबर येत आहे म्हणजे तुमची ॲक्युरसी त्या ठिकाणी 50% धरली जाईल. पण तुम्ही जर 150 प्रश्न सोडवलेत आणि त्यामध्ये जर 120 प्रश्न तुमची बरोबर येत असतील तर निश्चितच तुमचं पर्सेंटेज त्या ठिकाणी बेहतर राहणार आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एक विचार त्यामध्ये करण्यात येत असतो. आणि सेफ स्कोअरच्या बाबतीमध्ये जर बघायचं म्हटलं आपल्याला तर एक 135 प्लस हा जो स्कोअर आहे हा एक चांगला स्कोअर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आता यामध्ये जे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट पास करणारे आहेत त्यामधूनच आपण त्या ठिकाणी जे केंद्रप्रमुख किंवा समूह साधन समन्वयकचे जे पद आहे ते त्या ठिकाणी सरळ सेवा चाचणीतून मिळणार आहे. कारण सर्क्युलर जे आलेलं आहे आपण हे सर्व व्हॉट्सअपवरती सगळ्यांना सांगायची काही गरज नाही आहे, कारण आपण सगळेजण तेवढे व्हॉट्सअपवरती अग्रेसर आहातच. त्यामुळं आपल्याला लगेचच ताबडतोब कळतं आहे की कोणता निर्णय काय आलेला आहे. आणि KPसाठी तुम्हाला टेट ही इलिजिबल आहेच, अनिवार्य आहे. त्यामुळं या ठिकाणी TET धारक तुमच्या जिल्ह्यामधून किती आहेत, त्यामधले किती परीक्षेला बसले होते आणि त्यांचा परीक्षा देण्याचा किंवा परीक्षा त्यांना कशी गेली यावरून तुम्हाला सुद्धा एक थोडंसं एक अंदाज बांधता येऊ शकेल. आणि जिल्ह्यावाईज मेरिट हे असल्या कारणाने जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी टेट धारकांची लिस्ट त्या ठिकाणी मागवण्यात येईल किंवा त्यानुसार कार्यवाहीसुद्धा होईल. आय थिंक ती कार्यवाहीसुद्धा तुमच्या या ग्राउंड बेसवरती सुरू झालेली होती. तर नक्कीच या CTETचा सुद्धा त्यामध्ये एक इम्पॅक्ट होऊ शकतो. जर CTETचा निकाल हा आपल्या केंद्रप्रमुख परीक्षेच्या अगोदर जर आला तर त्या ठिकाणी निश्चितच कॉम्पिटिशनमध्ये थोडीशी भर पडेलच. पण जे काही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती 135 प्लस असणाऱ्यांनी त्या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याच जणांना असे वाटत असेल की 150च्या पुढे 160च्या पुढे देखील मेरिट येऊ शकतं. पण हे या ठिकाणी काय आहे, एक डिस्ट्रिक्ट लेवलवरती या जागा आहेत आणि या एका ठिकाणावरून त्या होणार नाही आहेत, तर प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याच्या नुसार त्या होणार आहेत, घेण्यात येणार आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा
टेट पात्र लोक त्यामध्ये घेणार आहेत. त्यामुळे आपली जर TET क्लिअर असेल आणि जर पेपर चांगला गेलेला असेल तर निश्चितच आपण त्या ठिकाणी होप ठेवू शकता. CTETचा मुद्दा त्यामध्ये आलेला आहे. CTETमध्ये जे पास होणारे आहेत त्यामध्ये नक्कीच त्यामध्ये भर पडेल जर केंद्रप्रमुखाचा निकाल किंवा केंद्रप्रमुखाची जॉईनिंग या ठिकाणी थोडीशी प्रक्रिया लांबवण्यात आली तर जर या महिन्याच्या एंडमध्ये रिझल्ट येण्याची तशी शक्यता आहे. परंतु जर प्रक्रिया लांबली, कारण फॉर्म भरल्याच्या नंतर 3 वर्षानंतर परीक्षा झालेली आहे, त्यामुळं हे मे बी एक पूर्णपणे डिपेंड्स शासनावरती राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये एक आहे की जे आपले मेंबर्स होते, ज्यांनी भरभरून प्रेम आपल्याला दिलेलं आहे, त्या सर्वांना या ठिकाणी चॅनलच्या वतीनं, टीमच्या वतीनं एक रिक्वेस्ट करण्यात येत आहे की ज्या पद्धतीनं आपण पेपर सेकंडमध्ये कंटेंट तुमच्यासमोर घेऊन येत होतो, PDF तुम्हाला पुरवत होतो, त्यामध्ये तशाच पद्धतीने आपण आपल्या शिक्षक बांधवांसाठी, मित्रांसाठी या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात सुद्धा एक बॅच सुरू करणार आहोत. हे आपल्या सहकार्याने त्या ठिकाणी होणार आहे. कारण त्या ठिकाणी सहकार्य नसेल तर आपण त्या गोष्टी करू शकणार नाहीत. परंतु आपल्या चॅनलवरती आपण जे काही ज्ञानदानाचं कार्य आहे ते तर चालूच ठेवणार आहोत. परंतु एक शिक्षक बांधवांकरिता सोप्यात सोपा कंटेंट त्यांना आपल्या जवळचा कोणीतरी आहे किंवा आपल्या जवळ आपल्याला एका सोप्या भाषेमध्ये कसा मिळतोय, हा ऑनलाईन असेल किंवा लाईव्ह लेक्चर्स असतील किंवा ऑफलाईन लेक्चर्स असतील किंवा तुम्हाला रेकॉर्डेड बॅचेस असतील किंवा PDF स्वरूपामध्ये वाचनासाठी हवे असतील किंवा डायरेक्ट टॉक टू टॉक, म्हणजे आपल्याला प्रश्न पडला, तुम्ही विचारला, लगेच तुमचं उत्तर मिळालं, अशा पद्धतीची स्ट्रॅटजी ही आपण या जून-जुलै 2026च्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी करणार आहोत. नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या मेंबर्स आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन असणारे सर्व काही संबंधित समूह साधन समन्वयक आहेत, हे आपल्या टीममध्ये आहेतच. जर यदाकदाचित आपल्या सर्वांना जर नक्कीच या ठिकाणी ऑर्डर मिळाल्या तर आपला पहिला ग्रुप ठरेल की तो केंद्रप्रमुखांचा ग्रुप म्हणून आपल्याकडे आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हा जो मेसेज आहे, जो खरंच एक माफक दरामध्ये आपण सुरू करणार आहोत. आपल्याला कुठलीही त्यामध्ये एक मोठा आकडा घ्यायचा आहे आणि त्यांना तसं काहीतरी आपण द्यायचं आहे असं न करता त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि त्यांना एक त्यांच्या फील्डमध्ये सुद्धा कशा उपक्रमातून आपण कोणता आपला अभ्यास सोपा करू शकतो हे सुद्धा त्या ठिकाणी पाहण्याचं आपण महत्त्वपूर्ण योगदान त्यामध्ये करणार आहोत. या टीमतर्फे किंवा माझ्यातर्फे आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. निकालाकरिता देखील आणि आपल्या जे कोणी मित्र असतील, जवळचे आप्तेष्ट असतील, यांच्याकरिता आपण टेट बॅचकरिता आपण नक्कीच त्यांना कन्सर्न द्या. व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, जो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे 9975163227, यावरती सुद्धा टेट बॅचसाठी तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे. कॉल करू नका, कारण कॉल पूर्ण सगळीकडे घेणं, अटेंड करणं आणि प्रत्येकाला ते सांगत बसणं शक्य होणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवरून तुम्हाला बॅच कशी जॉईन करायची आहे, कोणती ॲप डाउनलोड करायची आहे, त्याचा ID काय आहे, हे त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे PDF बनवलेली आहे. ज्या कोणाचा व्हॉट्सअप येईल त्यांना संबंधित बॅचची PDF त्या ठिकाणी पुरवण्यात येईल, ॲडमिशन करण्यात येईल आणि आपण लाईव्ह तुम्ही जॉईन करू शकलात तर लाईव्ह जॉईन व्हा. नसेल लाईव्ह जॉईन झालं तर लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला कधीही केव्हाही पाहता येणार आहे. त्यामुळे निसंकोच आपण त्या लाईव्ह बॅचलाच हजर व्हावं असं काही नाही, परंतु हजर झाले तर खूपच चांगले, नसेल तर तुम्हाला ती रेकॉर्डेड पाहतासुद्धा येणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जर नाही समजलं तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी चॅटसुद्धा करू शकणार आहात. म्हणजे एक फ्रेंडली वातावरणामध्ये ॲज एक आपण एक शिबिर किंवा कॅम्पेन राबवल्यासारखं ही गोष्ट या ठिकाणी करणार आहोत. याचा एकमेव उद्देश असाच आहे की आपल्या शिक्षक बांधवांना या परीक्षेची भीती कमी व्हावी, संबंधित परीक्षा ही विश्वासार्हतेने पूर्ण करून या ठिकाणी आपण शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा पास व्हावी, हा मनोमनी या ठिकाणी इच्छा बाळगून आपण ही गोष्ट करणार आहोत. तर सर्वांनी यापूर्वी आपला जो भरभरून प्रतिसाद दिला, तुमच्या प्रेरणेने या ठिकाणी आमच्या टीमने सुद्धा
वेळात वेळ काढूनसुद्धा भरपूर PDF जनरेशन असेल किंवा एव्हाना व्हिडिओ क्रिएटिंग असेल त्यासाठी मदत केली, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी थोडंसं आभार व्यक्त करतो. आणि जी बॅच आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये मस्ट वेलकम आहे आपल्या सोबतच्या मित्रांचं. नक्कीच त्यांना देखील सांगा की आपण कशा पद्धतीने व्हिडिओ घेतली होती आणि नक्कीच व्हिडिओमध्ये जर क्वालिटी आपल्याला वाटलेली असेल तर आपण त्या ठिकाणी जॉईन करायला हरकत नाही आहे. तर आपण भेटू आपल्या पुढच्या लवकरच नवीन बॅचच्या शेड्यूलमध्ये. तुम्हाला PDF ॲडमिशन झाल्यावरती व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला जाईल आणि त्या क्रिएशनमध्ये तुम्हाला जो टाईम टेबल असेल, अटेंडन्स असेल तुमची, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला त्या ॲप थ्रू मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी जॉईन करण्यासाठी इतरांनासुद्धा सांगा आणि आपल्या शिक्षक बांधवांना जास्तीत जास्त शिक्षक पात्रता परीक्षा देऊन पात्र कसं ठेवता येईल, सेवेत कसं ठेवता येईल याकरिता एक महत्त्वाचं पाऊल उचला. तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.